ओ श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरं। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। श्री गुरुपादुका स्तोत्राचं आपण चिंतन करतोय आणि हे चिंतन करत असताना 7व्या श्लोकाच्या विचाराला आपण प्रारंभ केला होता। तो विचार विस्तार पुढे नेण्यापूर्वी एकदा 7व्या श्लोकाचं एकत्र पठण करूया। शमादि षट्क प्रदवैभवाभ्यां समाधिदानं व्रतदीक्षिताभ्यां प्रमाधवाङ्घ्रि स्थिरभक्तिदाभ्यां नमो नमः श्री गुरुपादुकाभ्यां। शमादि षट्क संपत्ती देणाऱ्या समासाचा जर विस्तार करायचा झाला तर शमादि षट्क प्रद, शमादि षट्क संपत्ती देणाऱ्या पण प्रद वैभव, हेच ज्यांचं वैभव आहे, म्हणजे शमादि षट्क संपत्ती देणं हे ज्यांचं वैभव आहे अशा त्या गुरुपादुकांना नमस्कार असो। ही शमादि षट्क संपत्ती काय आहे आपण संक्षेपाने पाहत होतो। शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा आणि समाधान या 6 गोष्टी येतात। शम काय तर अंतःकरणाचा निग्रह, इंद्रियांचा निग्रह इत्यादी विचार येतो। शम कहा मनोनिग्रह, मनाचा निग्रह, इंद्रियांचा निग्रह आणि त्यांचं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी एकत्रित करणं, त्यांना स्थिर करणं, हेच क्रमाने शम दम उपरती म्हणून येतं। तिघांचंही प्रयोजन काय आहे तर मनाला विषयांकडे जाऊ न देता त्याला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी एक करणं, किंवा दुसऱ्या शब्दांमध्ये विषयांपासून आवृत्त झालेलं मन आता उपलब्ध झाल्यानंतर त्याला मनन निधिध्यासनाकडे प्रवृत्त करणं, याला म्हणतात शम। दम इंद्रियांच्या बाबत येतो। विषयांपासून आवृत्त झालेल्या इंद्रियांना श्रवण मनन निधिध्यासनाकडे। आता इथे श्रवण का, कारण इंद्रिय आहेत आणि इंद्रियांचा ज्ञान ग्रहणाकडे कल येतो, म्हणजे ज्ञान ग्रहणाकडे त्यांचा विचार येतो। म्हणून मनन करणं, निधिध्यासन करणं हे मनाकडे जातं, श्रवण करणं हे इंद्रियांकडे जातं। म्हणून श्रवण मनन निधिध्यासनाकडे प्रवृत्त होण्यासाठी शम आणि दम असणं आवश्यक आहे। अशा प्रकारे आवृत्त झालेलं जे अंतःकरण आहे इंद्रियांद्वारे आणि मनाद्वारे, त्याला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करणं आणि ते पुन्हा बाहेर जाऊ न देणं, याला म्हणतात उपरती। तितिक्षा सहनशीलता, इच्छा नसताना अपेक्षा नसताना प्राप्त झालेल्या सुखदुःखांमध्ये सम राहणं, याला म्हणतात तितिक्षा। श्रद्धा गुरुवेदांत वाक्यादिषु विश्वास, गुरुवेदांत वाक्याच्या ठिकाणी असणारा विश्वास, सत्यत्व बुद्धी, मला कळत नाही म्हणून ते चुकीचं आहे, मिथ्या आहे असा कुतर्क न करणं, त्याच्यावरती विश्वास ठेवून त्याचा अनुभव घेणं, त्याची पडताळणी करणं, जो मार्ग सांगितलेला आहे तो योग्य प्रकारे चालणं, ही आहे श्रद्धा। आणि समाधान अंतःकरणाचं त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होणं, यालाच म्हणतात समाधान। याच्याहून पुढे आता म्हटलं
समाधिदान व्रत दीक्षिताभ्याम. समाधिदान, समाधीचं दान देण्याचं व्रत ज्यांच्या ठिकाणी म्हणजे त्या समाधी देणार आहेत. आता समाधी म्हणजे काय, निर्विकल्प समाधी म्हणजे काय, अनेक व्याख्या केल्या गेल्या, अनेक प्रकारे याचा विचार विस्तार करता येतो केवळ समाधी या शब्दाचा. परंतु इथे मात्र आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होणं, आत्मस्वरूपाचं ज्ञान हेच समाधी आहे. पण ते शब्द ज्ञान नव्हे तर ते अनुभवजन्य ज्ञान आहे, ज्याला विज्ञान असं भगवद्गीतेने म्हटलं. ज्ञानम ते हमचं विज्ञानम इदम वक्ष्याम्य शेषतः हे म्हणत असताना विज्ञान अनुभव संयुक्त ज्ञानम विज्ञानम. सोपा दृष्टांत द्यायचा झाला, विचार सांगायचा झाला तर साखर गोड आहे हे ज्ञान झालं, पण जिभेवरती साखर ठेवून चव घेतल्यावरती जो होतं ते अनुभवजन्य ज्ञान झालं, ज्याला गोड आहे असं म्हणतात ते. तर अशी दानव्रत दीक्षा ही त्यांची दीक्षा, म्हणजे ते त्यांचं व्रतच आहे. त्या शरण आलेल्याला, उपासना करणाऱ्याला ते समाधिदान देतातच. अशा त्या ज्या गुरुपादुका आहेत त्यांना माझा नमस्कार असो. समाधिदान व्रत दीक्षिताभ्याम. पुढे म्हणालेत रमाधवांग्री स्थिर भक्तिदाभ्याम. या गुरुपादुका कशा आहेत, काय करतात, तर रमाधव लक्ष्मीचा जो पती आहे त्याच्या चरणांची स्थिर भक्ती देणारे आहेत. म्हणजे भगवान विष्णूंच्या चरणांची भक्ती देणाऱ्या ह्या गुरुपादुका आहेत. त्या गुरुपादुकांना माझा नमस्कार असो. हे सांगून आता पुढे वर्णन केलंय, आपण पाहतोय. स्वार्चापराणामखिलेष्टदाभ्याम स्वाहा सहायाक्ष धुरंधराभ्याम स्वांताक्षभावप्रदपूजनाभ्याम नमो नमः श्री गुरुपादुकाभ्याम. आत्मस्वरूपाची उपासना करणाऱ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या, शिवस्वरूप असणाऱ्या गुरूंची सेवा करणाऱ्या, पूजन केले असता अंतःकरण शुद्ध करणाऱ्या त्या गुरुपादुकांना माझा नमस्कार असो. स्वार्चापराणाम अखिलेष्टदाभ्याम. स्व अर्चापराणाम, स्व आत्मा, स्व या शब्दाचा एक अर्थ आहे आत्मा. आत्मस्वरूपाची अर्चना करणाऱ्या, पूजा करणाऱ्या, म्हणजेच आत्मस्वरूपाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणाऱ्यांच्या सर्व इच्छा त्या पूर्ण करणाऱ्या आहेत. आता आत्मस्वरूपाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणाऱ्यांच्या अंतःकरणामध्ये कोणत्या इच्छा असतील तर दुसरं काही नाही. त्यांच्या अंतःकरणामध्ये इच्छा एकच असेल, ती म्हणजे आत्मस्वरूपाची प्राप्ती. त्यामुळे आत्मस्वरूपाच्या प्राप्तीची इच्छा करणाऱ्यांना सर्व काही देणाऱ्या, म्हणजेच सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या, म्हणजेच आत्मस्वरूपाची प्राप्ती करून देणाऱ्या ह्या गुरुपादुका आहेत. आत्मस्वरूप काय आहे, स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्यभिधीयते. आत्मस्वरूपाचं अनुसंधान ह्यालाच भक्ती असं म्हटलं विवेक चूडामणीमध्ये आचार्य. ते देणाऱ्या ह्या गुरुपादुका आहेत. मग त्याच्यासाठी आवश्यक असणारी साधन संपत्ती जी आहे याचा विचार आताच येऊन गेला समाधी षटक संपत्तीद्वारे, आणि विवेक वैराग्य प्रदपूजनाभ्याम पुढे सांगतीलच. तर अशा प्रकारे आत्मस्वरूपाच्या प्राप्तीची इच्छा असणाऱ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्यांना, म्हणजेच आत्मस्वरूप प्राप्त करून देणाऱ्या ह्या गुरुपादुका आहेत. पुढे म्हणाले स्वाहा सहायाक्ष धुरंधराभ्याम. स्वाहा सहायाक्ष. स्वाहा देवी, तिचा पती, सहाय पती, स्वाहाचा पती अग्नी, अक्ष अग्नी ज्यांच्या डोळ्यामध्ये अक्ष, अग्नी अक्ष म्हणजेच शिव. स्वाहा सहायाक्ष धुरंधर. तर शिवस्वरूप म्हणजे शिव आणि गुरु हे दोन्ही तत्व एकच आहेत. की शिवस्वरूप असणारे गुरु, त्या गुरूंची नित्य सेवा करणाऱ्या, धारण करणाऱ्या, कारण गुरुपादुका त्यांना धारण करतात म्हणून,
तर शिवस्वरूप असणाऱ्या गुरूंची सेवा करणाऱ्या त्या गुरुपादुकांना माझा नमस्कार असो. इथे शिवस्वरूप म्हणत असताना, शिव म्हणत असताना शंकरम शंकराचार्य पूज्य आदिशंकराचार्यांकडे निर्देश केलेला आहे. त्यांना नमस्कार असो. म्हणजे शंकराचार्यांना धारण करणाऱ्या ज्या गुरुपादुका आहेत, त्यांच्या सेवेमध्ये तत्पर असणाऱ्या ज्या गुरुपादुका आहेत, त्या गुरुपादुकांना माझा नमस्कार असो. पुढे म्हणाले स्वांताच्छ भाव प्रद पूजनाभ्याम. पूजनाभ्याम स्वांताच्छ भाव प्रद. पूजनेने पूजन केले असता स्व अंत अच्छ. अच्छ स्वच्छ सुंदर, पण काय स्व म्हणजे अंतःकरण. स्वच्छ अंतःकरण करणाऱ्या, अंतःकरण शुद्ध करणाऱ्या ह्या गुरुपादुका अंतःकरण शुद्ध करणारे आहेत. म्हणजे काय तर त्या अंतःकरणातून दोष दूर करणारे आहेत आणि त्यामध्ये गुणांचं आधान करणारे आहेत. त्यातून आसुर संपत्तीला दूर करणाऱ्या आहेत आणि दैवी संपत्ती सबळ करणाऱ्या त्या गुरुपादुका आहेत. अशा त्या गुरुपादुकांना माझा नमस्कार असो. ह्या गुरुपादुका कशा आहेत? काही नाही, ह्या शिवस्वरूप असणाऱ्या गुरूंना धारण करणाऱ्या ह्या गुरुपादुका आहेत. ह्या गुरुपादुका आत्मस्वरूपाची उपासना करणाऱ्या प्राप्तीसाठी, आत्मस्वरूपाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणाऱ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या आहेत आणि पूजन करणाऱ्यांचं अंतःकरण शुद्ध करणाऱ्या ह्या गुरुपादुका आहेत. हे सांगून आता पुढे काय वर्णन केलंय पाहूया. पुढे म्हटलंय कामादि सर्प व्रजगारुडाभ्याम विवेक वैराग्य निधि प्रदाभ्याम बोध प्रदाभ्याम धृतमोक्षदाभ्याम नमो नमः श्री गुरुपादुकाभ्याम. काम आदी सर्पांसाठी गरुडाप्रमाणे असणाऱ्या, विवेक वैराग्याची संपत्ती देणाऱ्या, आत्मबोध देणाऱ्या व त्वरित मोक्ष देणाऱ्या त्या गुरुपादुकांना माझा नमस्कार असो. कामादि सर्प व्रजगारुडाभ्याम. कामादि सर्प, काम क्रोध लोभ मद मोह मत्सर षड्रिपू, हे जे काम आदी षड्रिपू आहेत, कसे आहेत? सर्पाप्रमाणे ते. विषण निहांती भोक्तारम द्रष्टारम चक्षुषाप्ययम. विषय नावाचं जे विष आहे ते कृष्ण सर्प विषादपी, कृष्ण सर्पाहून, काळ्या सर्पाच्या विषाहून अधिक घातक आहे असा तिकडे तो विचार आला. तो विचार स्वतंत्र आहे, परंतु त्याच दृष्टीने सर्पासारखे यांना का म्हटलं? कारण जसा साप संपर्कात आला असता, चावला असता मृत्यूच कारण ठरतो, तसंच हे सहा रिपू त्यांच्या संपर्कात आलं असता आपल्या अनर्थास कारण ठरतात. म्हणूनच कामादि सर्प व्रजगारुडाभ्याम, कामादि हे जे सर्प आहेत 6, त्यांच्यासाठी गारुड, गरुडाप्रमाणे असणाऱ्या. मागेही आपण पाहिलं, हाच दृष्टांत दिला होता, उदाहरण दिलं होतं. गरुड आला असता सर्प दूर पळतात, दूर जातात. त्याचप्रमाणे गुरुपादुकांच्या सान्निध्यात आलं असता कामादी जे दोष आहेत ते दूर निघून जातात. कामादी सर्प, काम क्रोध लोभ मद मोह मत्सर. काम इच्छा, एखाद्या वस्तूच्या प्राप्तीची इच्छा. क्रोध, कामाची पूर्ती झाली नाही, इच्छांची पूर्ती झाली नाही की क्रोध येतो. मला मिळालं नाही परंतु दुसऱ्याला मिळालं की ते त्याच्याकडून मला मिळावं, त्याचं मला मिळावं असं वाटतं आणि लोभ निर्माण होतं. मग त्यासाठी त्या प्राप्तीमध्ये विवेक नष्ट होतो, मोह निर्माण होतो. वस्तूची प्राप्ती झाली असता माझ्याकडे आहे, इतरांकडे नाही याचा अहंकार निर्माण होतो, मद. आणि दुसऱ्याकडे आहे, माझ्याकडे नाही, मत्सर.
हे चालूच राहतं. हे जे अनर्थकारी आहेत, अंतःकरण दूषित करणारे आहेत, त्यांना दूर करणाऱ्या ह्या गुरुपादुका आहेत. विवेक वैराग्य निधी प्रदाभ्याम, विवेक वैराग्याचा निधी, विवेक वैराग्याचा सागर देणाऱ्या गुरुपादुका आहेत. निधी सागर म्हणण्यापेक्षा इथे संपत्ती, विवेक वैराग्याची संपत्ती म्हणजे आधीची शमाद षटक संपत्ती, विवेक वैराग्य, पुढे सांगितलेला मोक्ष हे म्हटल्यावरती अधिकारी करणाऱ्या, कारण साधन चतुष्टय संपत्तीचा विचार आला. विवेक वैराग्य शमाद षटक संपत्ती मोक्षता. विवेक काय आहे? सत्य मिथ्या विवेक. ब्रह्म हे सत्य आहे, त्याहून भिन्न असणारं सर्व जग मिथ्या आहे, हा विवेक. वैराग्य परब्रह्माहून व्यतिरिक्त सगळ्या विषयांच्या प्राप्तीची इच्छा नसणं, हा झालं वैराग्य. वैराग्याचा सगळ्या प्रकारे विचार आपण पाहिला. वैराग्याचं साम्राज्य देणाऱ्या, इथे म्हणाले विवेक आणि वैराग्याची संपत्ती देणाऱ्या ह्या गुरुपादुका आहेत. विवेक वैराग्य निधी प्रदाभ्याम. पुढे म्हणालेत बोधप्रदाभ्याम धृत मोक्षदाभ्याम, बोध देणाऱ्या. पण कोणता बोध? लौकिक विद्या नव्हे, अलौकिक आत्मबोध देणाऱ्या ह्या गुरुपादुका आहेत. तर आत्मबोध देणाऱ्या आणि आत्मबोध देऊन त्वरित मुक्त करणाऱ्या धृत मोक्षदाभ्याम, त्वरित मोक्ष देणाऱ्या ह्या ज्या गुरुपादुका आहेत, त्या गुरुपादुकांना माझा नमस्कार असो. कामादि सर्प प्रजगारुडाभ्याम, विवेक वैराग्य निधी प्रदाभ्याम, बोधप्रदाभ्याम तत मोक्षदाभ्याम, नमो नमः श्री गुरुपादुकाभ्याम. अशा ह्या गुरुपादुकांना माझा नमस्कार असो. या श्लोकासह श्री गुरुपादुका स्तोत्राच्या सर्वच श्लोकांचं, त्या स्तुतीचं आपण चिंतन केलं. हे चिंतन करत असताना जर काही उत्तम सांगितलं गेलं असेल तर ते अर्थातच गुरुपरंपरेची, गुरुजनांची कृपा आहे. आणि सांगताना काही त्रुटी राहिली असेल, दोषपूर्ण वचन बोललं गेलं असेल तर तो माझ्या बुद्धीचा, अंतःकरणाचा दोष आहे, एवढं लक्षात घेऊन मला क्षमा करावी. त्याबद्दलची ज्या चुका आहेत त्या पोट्यात घालाव्यात आणि भगवंतांकडे, श्री गुरुचरणांच्या पाशी एवढीच प्रार्थना करतो की ह्या अशा गुरुपादुका सदैव अंतःकरणात राहाव्यात आणि सद्गुरूंचं पूजन आपल्या अंतःकरणाद्वारे नित्य होत राहावं, जेणेकरून आपल्याला या जन्मी मोक्षाची प्राप्ती होईल. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.